नंदुरबारात आदिवासींचा संताप उसळला। शबरी घरकुल योजनेपासून शेकडो कुटुंबे वंचित। निधी परत गेला तर मुख्याधिकाऱ्यांना जबाबदार धरणार आदिवासी संघटनांचा इशारा। नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज। नंदुरबारातून एक मोठी आणि संतापजनक बातमी समोर येत आहे। शेकडो वर्षापासून वास्तव्यास असलेल्या आदिवासी बांधवांना शबरी घरकुल योजनेपासून वंचित ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। नंदुरबार नगर परिषद हद्दीतील तब्बल 17 भिलाटी वस्त्यांमध्ये राहणारे आदिवासी नागरिक आजही घरकुलाच्या हक्कापासून वंचित आहेत। या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जोरदार निवेदन सादर केले। यावेळी भारत आदिवासी संविधान सेना, भारतीय स्वाभिमानी संघ तसेच बिरसा फायटर्स सारख्या संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। संघटनांचा आरोप आहे की शासनाने 2023-24 मध्ये तब्बल 500 घरकुलांसाठी निधी मंजूर केला होता, मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एकही पात्र लाभार्थ्याला लाभ मिळाला नाही। उलट शेकडो वर्षांपासून राहणाऱ्या आदिवासींनाच अतिक्रमणधारक ठरवले जात आहे। आदिवासी संघटनांनी प्रशासनावर थेट षडयंत्र रचल्याचा आरोप करत म्हटले आहे की गरीब आणि पात्र आदिवासींना योजनांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे। तसेच अतिक्रमण नियमित करण्याचा प्रस्ताव जाणीवपूर्वक पाठवला गेला नाही। भौतिक सुविधांचा पूर्ण अभाव आहे आणि घरपट्टीच्या अटी लावून लाभ नाकारला जात आहे। आदिवासी संघटनांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दात इशारा दिलाय, जर घरकुलाचा निधी परत गेला तर त्याला नगर परिषद मुख्याधिकारी आणि संबंधित राजकीय व्यक्ती जबाबदार असतील आणि पात्र लाभार्थ्यांना तात्काळ लाभ न दिल्यास नंदुरबार जिल्ह्यात तीव्र आंदोलन उभारले जाईल। एकीकडे शासन योजना राबवत आहे तर दुसरीकडे प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत त्या पोहोचत नसल्याचं चित्र नंदुरबारात दिसत आहे। आता प्रशासन यावर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच ताज्या आणि बेधडक बातम्यांसाठी पाहत रहा परिवर्तन 24 न्यूज। या ठिकाणी आदिवासी सामाजिक संघटनेच्या मार्फत आम्ही नंदुरबार नगरपालिका क्षेत्रातील जे आदिवासी लोक आहेत त्यांच्यासाठी शबरी आवास योजनेमधून त्यांना घरकुलं एक टार्गेट शासनामार्फत देण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी त्यांच्या नावाने ते घरकुलाचं टार्गेट मिळालेलं असताना आणि सदरचं टार्गेट हे 2023-24ला मिळालेलं आहे आणि त्या ठिकाणी जवळपास आदिवासी लोकांनी 300 लोकांनी त्या ठिकाणी आम्हाला शबरी आवासचा लाभ मिळावा म्हणून त्या ठिकाणी अर्ज पण दिलेले आहेत। आम्ही पात्र लाभार्थी आहोत अशा पद्धतीने त्यांनी पत्रव्यवहार त्या ठिकाणी केलेला आहे। परंतु नगरपालिका प्रशासनाची उदासीनता आणि त्या ठिकाणी राजकीय आणि प्रशासकीय लोकांचं आदिवासीच्या प्रती असलेलं षडयंत्र त्या ठिकाणी प्रकर्षाने त्या ठिकाणी दिसून येते। त्या आदिवासी लोकांना त्या ठिकाणी शबरी आदिवासी घरकुलाचा लाभ मिळू नये या ठिकाणी त्या पद्धतीने पद्धतशीरपणे त्या ठिकाणी एक षडयंत्र रचण्यात येत आहे। हे आदिवासी लोक या ठिकाणी 100 वर्षापासून त्या ठिकाणी राहत आहेत आणि त्याच्यामध्ये अटी आणि शर्ती त्या ठिकाणी राहत असलेल्या जागेवर नैसर्गिक न्याय तत्वानुसार मंजूर असलेलं शबरी आदिवासीचं घरकुल हे त्यांच्या राहत्या जागेवर बांधण्यात यावं अशा प्रकारची तरतूद शासनाच्या नियमामध्ये आहे। परंतु त्या ठिकाणी जे आदिवासी आहेत त्यांची जे घरं आहेत ते आजपर्यंत त्या ठिकाणी त्या घरं नगरपालिकेमध्ये अतिक्रमण म्हणून त्या ठिकाणी नावावर करून ठेवलेले आहेत आणि जो मूळ मालक आहे त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या घराचं सुद्धा त्या ठिकाणी प्रॉपर्टीवर नाव लागलेलं नाही आणि हे जे प्रॉपर्टीवर नाव अतिक्रमण म्हणून जरी लागलेलं असेल परंतु शासनाकडं याच्यासाठी देखील एक तरतूद आहे की अतिक्रमित जागा ही सरकारच्या जागेवर त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे। अशा प्रकारचे आमच्याकडे ही यादी देखील आहे। या यादीमध्ये सर्व 17 भिलाट्या नंदुरबारमधल्या ज्या 17 भिलाट्या आहेत सरकारी जमिनीवर ते अतिक्रमण करून जरी राहत असतील तर त्या जागा नियमाकुल करण्याचा अधिकार हा माननीय जिल्हाधिकारी महोदयांना आहे आणि तशा प्रकारचा प्रस्ताव नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे मुख्याधिकारी म्हणतो त्यांनी तसा प्रस्ताव या ठिकाणी पाठवायला पाहिजे होता आणि त्या ठिकाणी त्यांची जागा नियमाकुल करून देण्याची जबाबदारी ही त्या प्रशासनाची होती। मात्र त्या ठिकाणी जागा नाही आणि त्यांना घरं बांधायला जागा नाही या कारणाने ते घरकुल 500 घरकुलाचे जे टार्गेट आहे आज त्यांच्यासाठी मंजूर असलेला निधी व्यापगत होण्याची आता शक्यता जास्त त्या ठिकाणी आलेली आहे। याला सर्वस्वी जबाबदार त्या ठिकाणी मुख्याधिकारी आणि शासकीय यंत्रणा त्या ठिकाणी जबाबदार आहे आणि प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय यंत्रणा दोन्ही व्यक्ती त्या ठिकाणी जबाबदार आहेत। या आदिवासी लोकांना त्या ठिकाणी योजनेचा लाभ भेटला पाहिजे म्हणून सामाजिक संघटनेने आज जिल्हाधिकारी महोदयांना या ठिकाणी हे निवेदन दिलेलं आहे आणि हा जर निधी परत केला तर आदिवासी सामाजिक संघटना भविष्य काळात या प्रशासकीय यंत्रणेच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करेल अशा प्रकारचा आम्ही जाहीर इशारा प्रशासनाला दिलेला आहे।
आदिवासी 17 विराटीच्या लोकांना त्या ठिकाणी शबरी आदिवासी घरकुलाचा लाभ भेटलाच पाहिजे. अशा प्रकारची आमची ही मागणीचं निवेदन आम्ही आज या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना सादर केलेलं आहे.